नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणातल्या घटना ह्या अकस्मात घडत नसतात आणि अनेकदा त्या अशा घडतात की त्याचा लगेचच्या लगेच आपल्याला अर्थ लागत नाही, त्या एकमेकाशी जुळत नाहीत. म्हणजे उदाहरण आता मध्यंतरी तुम्ही बघितलं की 5 विधानसभांच्या निवडणुका चालू होत्या आणि या निवडणुकांमध्ये आसाम आणि केरळ, पुद्दुचेरी या ठिकाणचं मतदान संपलं आणि मग संसदेचं 2 दिवसाचं वाढवलेलं बैठक किंवा अधिवेशन त्यामध्ये महिला विधेयक आणलं गेलं आणि ते महिला विधेयक अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी हाणून पाडलं आणि त्यानंतर तमिळनाडू आणि बंगाल या 2 ठिकाणच्या विधानसभांचं मतदान. अनेकांना कळत नव्हतं की एवढी घाई काय करत होती. एक तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय घेता आला असता किंवा नंतरही घेता आला असता. ऐन 4 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका असताना 2 राज्यांच्या विधानसभांचं मतदान संपल्यावर आणि आणखीन 2 विधानसभांचं मतदान शिल्लक असताना मधल्यामध्ये हा जो काही विषय आणला गेला त्यामागे अर्थातच राजकारण होतं आणि ते ओळखून जर विरोधक वागले असते तर त्यांना त्याचा उपयोग सुद्धा झाला असता. पण अनेकदा त्याचा अंदाज येत नाही आणि तुम्ही ज्या वेळेला जोशात असता, जोश असला की होश नसतो, म्हणजे तुम्ही शुद्धीत नसता, बेताल विचार करता आणि तुमच्या हातून जी चूक घडते ती तुमचा प्रतिस्पर्धी किंवा शत्रू असतो त्याच्या पथ्यावर पडणारी असते. किंबहुना तुम्ही जोशात येऊन काहीतरी चूक करावी या अपेक्षेनेच तुम्हाला चिथावणी दिल्यासारखं चूक करायला भाग पाडलं जातं. किंबहुना त्यालाच राजकारण म्हटलं तर गैरलागू होणार नाही. मी गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ महिना 1.5 महिना तरी बंगाल आणि या विधानसभाच्या निवडणुकांच्या निमित्ताने प्रामुख्याने बंगालच्या ममता दीदी मुख्यमंत्री यांच्याकडून कसं चिथावण्या देऊन चुका करून घेतले जात आहेत हे सांगत आलोय. केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते आणि भाजपचे चाणक्य अमित शाह हे असल्या सगळ्या खेळीमध्ये वाकबगार आहेत. राजदीप सरदेसाईने त्यांची एक जुनी कहाणी सांगितली आहे. ज्या वेळेला ते गुजरातच्याही राजकारणात मंत्री वगैरे काही नव्हते, अशा वेळेला एक कॉलेजच्या निवडणुका होत्या स्थानिक पातळीवर आणि तिथे काँग्रेसला हरवण्यासाठी अचानक काहीतरी गडबड होणार आहे अशी अफवा पिकवण्यामध्ये अमित शाह पुढे होते आणि त्यामुळे कॉलेजच्या त्या निवडणुकांमध्ये, विद्यापीठाच्या त्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली मतदानाला कॉलेजमध्ये गेल्याच नाहीत असा काहीतरी किस्सा राजदीपने सांगितलेला आठवतो. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी किंवा नामोहरम करण्यासाठी अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यासारखे अत्यंत मुरब्बी आणि विलंदर राजकारणी काय काय डावपेच खेळतील याचा आपल्याला अंदाज येत नसतो आणि तो अंदाज न येता तुम्ही अवेशामध्ये काहीतरी करायला गेलात की तुमच्याकडून चूक होते. मी तुम्हाला या विषयातलं म्हणजे महिला विधेयक काय होतं ते संसदेमध्ये पडल्यानंतर त्याचं विस्तृत विवेचन केलेलं आहे की या निमित्ताने विखुरलेली जी INDA किंवा भाजप विरोधी आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीपूर्वी तयार झालेली ती गेल्या 1.5-2 वर्षामध्ये पुरती विस्कटून गेलेली आहे आणि अशी विस्कटून गेलेली जी आघाडी आहे त्यातले जे काय 20-25 लहान मोठे प्रादेशिक पक्ष वगैरे असतील हे जर स्वतंत्रपणे विचार करायला लागले तर ते वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला अडचणीचे ठरतील किंवा त्यापासून म्हणजे काँग्रेस पासून वेगळे होऊन ते जर खरोखरच नवा एखादी आघाडी बनवायला गेले तर मग राहुल गांधी हे बाजूला पडतील आणि राहुल गांधी सारखा विरोधक हा आपल्यासाठी अत्यंत उपकारक आहे. त्यामुळे विरोधकांची आघाडी राहिली पाहिजे आणि
ती आघाडी ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली राहिली पाहिजे, हा भाजपच्या एकूण रणनीतीचा आणि डावपेचाचा एक महत्वाचा घटक आहे. आणि त्यामुळेच महिला विधेयकाच्या निमित्ताने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, कारण राहुल गांधी विरोधी नेते आहेत संसदेतले, लोकसभेतले, त्यामुळे महिला विधेयकाला विरोध झाला तर विरोधी नेता म्हणून सर्वात पुढे आघाडीवर राहुल गांधी असतील आणि त्यामुळे ते विधेयक फेटाळलं गेलं तर त्याचं श्रेय सुद्धा राहुल गांधी घेतील आणि पर्यायाने आपले जेवढे सगळे लहान मोठे विरोधी पक्ष आहेत त्यांना राहुल गांधींच्या मागे एकजूट व्हावं लागेल. हाच त्या मागचा हेतू होता, डावपेच होता आणि नेमकं तसंच झालं. हे विधेयक पडलं म्हणून बिघडत नाही, ते परत आणता येतं. पण आजची जी परिस्थिती असते अशा वेळेला काही दुसराच परिणाम साधायचा यासाठी असे डावपेच खेळले जात असतात. आता लक्षात घ्या, मी त्यावेळेला सुद्धा सांगितलं की महिला आरक्षण विधेयक होतं आणि मग त्याच्या संबंधी परिसीमन वगैरे वगैरे प्रस्ताव होते. पण हे विधेयक पाडलं गेल्यामुळे तमिळनाडू आणि बंगाल या दोन ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजपचे विरोधक हे कसे महिला विरोधी आहेत याचा गवगवा करता येईल, त्याचा डंका पिटता येईल आणि त्यामुळे काँग्रेस किंवा विरोधकांपासून महिलांची मतं तोडता येतील, हा डावपेच होता. आणि हे मी अगदी भाजप समर्थक असलो तरी साफ साफ सांगतो. अर्थात भाजपला सुद्धा महिला विधेयक पाहिजे आणि ते पास केल्याशिवाय तो अंमलात येणार नाही. पण त्या विधेयकाचा वापर आपल्या डावपेचासाठी करून जे काय अमित शहानी साधलं तो त्यांचा खास स्वभाव आहे, डावपेच. आता पण बघा, बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे 23ला आणि तमिळनाडू मधलं सगळं मतदान 23 तारीखला पूर्ण झालंय. फक्त बंगाल विधानसभेच्या 142 जागांचं मतदान शिल्लक आहे आणि ते 29 तारीखला होणार आहे. मी बोलतोय तेव्हापासून आणखीन 4 दिवस बाकी आहेत. अशा वेळेला अचानक म्हणजे बंगालच्या विधानसभेचं अर्ध मतदान झालंय. आधी पहिला डावपेच महिला आरक्षणाच्या वेळेला काय होता की 4 पैकी 2 विधानसभांचं मतदान झालं होतं, 2 विधानसभांचं मतदान शिल्लक होतं. आता बंगालमध्ये 2 फेरीचं मतदान आहे आणि त्यातली पहिली फेरी पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या फेरीचं मतदान बाकी आहे. अशा वेळेला अचानक एक घटना घडली आहे आणि म्हणून मी विचार करत होतो ही घटना आत्ता घडायचं कारण काय. ती घटना आहे आम आदमी पक्षात पडलेली फूट. अर्थात ती पक्ष संघटनेत पडलेली फूट नाहीये. आम आदमी पक्षाचे राज्यसभेमध्ये जे 10 खासदार आहेत त्यापैकी 7 खासदारांनी वेगळा गट केलेला आहे आणि घटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्याच्या कचाट्यात न अडकता त्या 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. बंगालच्या विधानसभा मतदानामध्ये 2 भागापैकी मध्येच ही घटना का घडावी. तर ज्या वेळेला अशा घटना घडतात तेव्हा आपोआपच तुमच्या विरोधातल्या लोकांमध्ये चलबिचल निर्माण होते, वरकरणी दिसता. याचा तृणमूल काँग्रेस किंवा बंगालच्या निवडणुकीशी थेट संबंध जोडता येत नाही. पण ज्या वेळेला बंगालमध्ये राजकारण तापलेलं आहे, भयंकर तापलेलं आहे आणि आता जो दुसऱ्या फेरीचं मतदान आहे हे भाजपसाठी अत्यंत अटीतटीच्या विभागामध्ये होणार आहे. त्यावेळेला विरोधकांचं वजन वरचढ असताना एकूणच राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधी गोटामध्ये खळबळ माजवून देणं याला डावपेच म्हणतात. आम आदमी पक्षासारखा पक्ष आणि त्याचे राज्यसभेतले 10 पैकी 7 खासदार फुटतात तर काय सांगावं. उद्या इकडे तिकडे झालं तर बंगाल मधल्या तृणमूल काँग्रेसची सुद्धा फाटाफूट होऊ शकते, अशा आशंका निर्माण केल्या जातात. जे जे कोणी आम आदमी पक्षातून फुटलेले नेते खासदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघितलं तर कळतं की हे केजरीवाल यांचे अत्यंत निकटवर्ती जवळचे विश्वासू
कोण तो राघव चड्ढा, संदीप पाठक वगैरे यासारखे लोक जर नेत्याला लाथ मारून भाजपमध्ये जात असतील, तर उद्या ममता थोडी डळमळीत झाली तर बंगालमध्ये सुद्धा आज तृणमूलकडे असलेले ममता दिदीचे अत्यंत जवळचे निकटवर्ती टिकून राहतील का, ही शंका तृणमूलच्या मध्यम किंवा कनिष्ठ पातळीवरच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये ही आशंका निर्माण होते. आणि ज्या वेळेला अशी आशंका निर्माण होते तेव्हा ते आवेशाने लढू शकत नाही. मोदींना अडवणं, भाजपला रोखणं हे केवळ अशक्य आहे, अशी जी एक धारणा गेल्या 10 वर्षामध्ये मोदी आणि शहा आणि भाजप यांनी देशाच्या राजकारणात निर्माण केलेली आहे, ती धारणा अशा वेळेला एक काहीतरी घटना करून जाते, तेव्हा मग त्याचा मतदानावर मोठा परिणाम असतो. मला आठवतं अगदी 60च्या 70च्या दशकामध्ये काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही असं म्हटलं जायचं. आजच्यासारखे अनेक लहान मोठे पक्ष तेव्हा होते. आज ज्याला भाजप म्हणतात तो तेव्हा जनसंघ नावाचा पक्ष होता. 80 नंतर त्याला भाजप म्हणू लागले. तो जनसंघ सुद्धा असा मोजक्या शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये होता. पण जेव्हा राजकीय विश्लेषण केलं जायचं तेव्हा हे चिरकुट पक्ष भाजप काँग्रेसला हरवू शकत नाही असं म्हटलं जायचं. आणि त्यामुळेच मग 1967 नंतर हळूहळू करत आघाडीच्या राजकारणाने मूळ धरले. एक एक पक्ष काँग्रेसला हरवू शकत नसेल तर 6, 8, 10, 15 लहान मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधात एकाला एक उमेदवार उभा करायचा आणि काँग्रेसला पराभव करायचा. काँग्रेस 45% सगळ्या जागा, 80% जागा घेऊन जातं. तर आपण एकमेकांमध्ये होणारी मतविभागणी टाळून आघाडी करून काँग्रेसच्या विरोधात एकाला एक उमेदवार उभा करायचा आणि काँग्रेसला बहुमत मिळवण्यापासून रोखायचं, ही एक रणनीती बनवली गेली आणि हळूहळू करत ती विकसित होत गेली. आज जे भाजप विरोधी गठबंधन, आघाडी, युती, फ्रंट असे शब्द वापरले जातात, त्याचा जन्म मुळात 1960 सालामध्ये काँग्रेस विरोधी राजकारणातून झालेला आहे. आणि अशा वेळेला मला आठवतं राम मनोहर लोहिया वगैरे असे नेते सांगायचे की एकदा तरी काँग्रेस पराभूत होऊ शकते, हा आत्मविश्वास मतदारांमध्ये निर्माण करायचा की त्यानंतर मतदाराला आपल्या मताची ताकद आणि किंमत कळेल आणि त्यानंतर मग काँग्रेसला आरामात सत्ता मिळवणं अशक्य होईल. आणि तो प्रयोग 67 मध्ये यशस्वी झाला. आणि त्यानंतर 2-4 लाटा येऊन काँग्रेस सत्तेवर टिकत राहिली, जात राहिली. पण काँग्रेसला परत एकदा मूळ धरून आपल्या पायावर उभं राहणं शक्य झालं नाही. आज जी काँग्रेस खिळखिळी झालेली आपण बघतो, त्याचं कारण 1960च्या दशकामध्ये जे आघाडीचं राजकारण सुरू झालं, आघाडीचे डावपेच सुरू झाले, ते आहे. महाराष्ट्रात सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये 57 साली संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून तेव्हा जे मुंबई राज्य होतं, त्या मुंबई राज्यातल्या मराठी भागामध्ये सगळ्या विरोधी पक्षांची एकजूट झाली आणि काँग्रेसला सुपडा साफ करून टाकला होता आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झाली. पण तरीही परत एकदा काँग्रेस सावरली आणि जो संयुक्त महाराष्ट्र झाला त्यात काँग्रेस हरणं अशक्य होतं. अशा वेळेला वेगवेगळे आघाडीचे प्रयोग होत राहिले. पण 1995 मध्ये पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप यांनी युती करून काँग्रेसला पराभूत केलं. आज सुद्धा ममता बॅनर्जींना हरवणं अशक्य आहे असं म्हटलं जात होतं. पण 15 वर्षापूर्वी डाव्या आघाडीला सुद्धा बंगालमध्ये हरवणं अशक्य मानलं जात होतं. ते ममता दिदींनी 2009 मध्ये काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली आणि डाव्या आघाडीला पराभूत केलं 2009च्या लोकसभेत आणि 2011च्या विधानसभेत. नंतर त्यांचं पटलं नाही. पण तृणमूल काँग्रेस हा स्वयंभू पक्ष झाला. आज अशी परिस्थिती आहे की जे तेव्हा डाव्या आघाडीबद्दल बोललं जायचं ते आज ममताबद्दल बोललं जातं की ममताला कोणी हरवू शकत नाही.
अशा वेळेला ममताशी धडक देण्याचा प्रयत्न भाजपने गेल्या 10-12 वर्षात केला आणि त्याला पहिली धडक 5 वर्षापूर्वी दिली, 6 वर्षापूर्वी दिली. 2019ला भाजप लोकसभेच्या 18 जागा निवडून आणल्या आणि विधानसभेत 2021 मध्ये 77 जागा निवडून आल्या. आज बंगालच्या राजकारणामध्ये 2 प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि तृणमूल. आणि दिवसेदिवस तृणमूल काँग्रेस खिळखिळी होत गेलेली आहे. अशा वेळेला विरोधकांचा भाजप समोर टिकाव लागू शकत नाही. ही जी मानसिकता आहे ती जर बंगालमध्ये बळावली तर दुसऱ्या फेरीच्या मतदानामध्ये ममता दिदीला दणका देता येईल, हे यामागचं गणित आहे. अगदी लोकसभेच्या सगळ्या जागा जिंकणाऱ्या भाजपला दिल्लीमध्ये 2015 आणि 2020 या दोनही विधानसभा निवडणुकीत केजरीवालांनी पराभूत केलं. 70 पैकी 67 आणि 70 पैकी 63 जागा जिंकल्या. त्याच भाजपने ती चिकाटी सोडली नाही आणि 2025 मध्ये आम आदमी पक्षाला पराभूत केलं. आठवतं तुम्हाला केजरीवाल काय बोलले होते? मोदी जी आप हमको दिल्ली में इस जन्म में तो हरा नहीं सकते. आणि त्यानंतर महिन्याभरात त्याच केजरीवालला दिल्लीतला गाशा गुंडाळून पंजाबला पळून जावं लागलं. त्याच आम आदमी पार्टीमध्ये आज उभी फूट पडत असेल आणि केजरीवालचे निकट सहकारी त्यांना सोडून भाजपमध्ये जात असतील तर ममता दीदी बंगालमध्ये अजिंक्य आणि अजय्य आहेत, या प्रतिमेला धक्का बसतो. आणि त्यासाठी आम आदमी पार्टीच्या 7 खासदारांना 2 मतदानांच्या टप्प्याच्या मध्ये अचानक भाजपमध्ये आणलं गेलं. ती मला योगायोगाची गोष्ट वाटत नाही. त्याची तयारी आधीपासून होती, पण ते मतदानाच्या 2 फेऱ्यांच्या मध्ये करण्यामागे डावपेच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते तुम्हाला समजावलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.